सोशल मीडियावर आई बाबा हेच माझं जग असं लिहिलं म्हणून काय होत नसतं. त्यासाठी आपलं वागणं पण तसं असायला लागतं. नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी कोलगेटच्या नरड्यावर पाय देऊन त्यातनं कोलगेट बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण कोलगेटची डबी म्हटली मालक माझा जीव आधीच गेलाय, मला सोडून द्या. जाऊ दे म्हटलं, आपलं नवीनच घेऊन येऊया. आणलेल्या नवीन ट्यूबचं अनबॉक्सिंग करून घेतलं. कसं आहे, आंघोळ करा अगर ना करा, दात घासणं हे गरजेचं आहे. कपाळावर टिळा फक्त चांगलं दिसण्यासाठी लावायचा नसतो, तसं आपल्या अंगात गुणधर्म पण असणं गरजेचं आहे. आई साहेबांना आंघोळ घालून उन्हाळा बसवलेलं, मी काय तर मस्ती करून म्हणून स्वतः डोकं पुसा लागल्या बघा. ते पण खरंच आहे म्हणा, कारण आपल्या अंगात पण काही किडे कमी नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे वाक्य बोललो होतो त्याचा अर्थ असा आहे भावानो, आजकालच्या मुलामुलींचं कसं झाले माहितीये काय, आई वडिलांचं प्रेम हे फक्त स्टेटस पुरतच मर्यादित राहून गेले. मदर्स डे ला आईचा फोटो आणि फादर्स डे ला पप्पाचा फोटो लावला म्हणून सगळं काही होत नसते मित्रांनो. आई वडिलांची आपण किती काळजी करतो आणि त्यांच्यावर किती प्रेम आहे आपले हे जाणून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्हाला आई वडिलांची खरी किंमत कळेल त्या दिवशी तुम्हाला स्टेटस लावायची गरज लागणार नाही. टापटीप मध्ये आवरल्यावर आई साहेब आपल्या कशा दिसायलात बघा. शेवटी कसं आहे माहितीये का, मम्मी खुश तर आपण खुश हो. सगळी कामं आवरली की आम्ही दोघ जण आपले निवांत पेपर वाचत बसतोय. आई वडिलांसोबत आपण जो वेळ घालवतोय की नाही, तो वेळ मित्रांनो खूप महाग आहे, लक्षात ठेवा. एकदा का ही वेळ निघून गेली तर करोड रुपये दिला तरी ती वेळ परत येऊ शकणार नाही. पेपर वाचून झाल्यावर रोजच्या प्रमाणे आई साहेबांना बारीक मध्ये चहा आणि बटर खायला दिलो आणि सगळं झालं की आपलं काम म्हणजे आई साहेबांचा व्यायाम करायचा. तो काय न चुकता आपण करतोय, त्यात काही विषयच नाही. आई वडिलांना वेळ द्यायला शिका मित्रांनो, कारण गेलेली वेळ आरसा कधीच दाखवत नाही.